आता पाहूया राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। कोकणासह पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगलीत अलर्ट जारी। रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट। नाशिक जिल्ह्यात पुढील 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। जिल्ह्याच्या घाटमाथा भागात शुक्रवारी येलो अलर्ट तर शनिवारी ऑरेंज अलर्ट। बळीराजाला आणखी दिलासा मिळणार। कृष्णा खोऱ्यातील कोयनेसह 8 धरणात 80% अधिक जलसाठा तर कोयनेत 85.59 टीएमसी जलसाठा। सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी। नदी शेजारील वगरमच कॉलनीत पाणी शिरलं। 50 कुटुंबातील 250 नागरिकांचे पालिकेकडून स्थलांतर। नंदुरबारच्या नवापूरमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। शहराला पाणीपुरवठा करणारं रंगवली धरण 100% भरलं। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पावसाची हजेरी। 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्यानं शेती पिकांना फायदा। गोंदियात पावसामुळे 5 लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर। गेल्या 7 महिन्यांपासून धानाची उचल रखडली। गोदामाची समस्या कायम। सिंधुदुर्गातील दोडामार्गमध्ये गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। बेडशी पुलावर नदीचं पाणी आल्यानं 2 कार पुराच्या पाण्यात अडकल्या। भंडारा जिल्ह्यात 19 जुलै ते 29 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे 2937 घरांची पडझड। 23,260 हेक्टर शेती बाधित। वीज पडून चौघांचा मृत्यू तर 23 जण जखमी।